नमस्कार मंडळी, मी अपूर्वा. लिटरली ट्रस्ट मी, आय वॉज मिसिंग सो मच ऑफ व्लॉगिंग बिकॉज पर्सनली मला व्लॉगिंग करायला खरंच खूप आवडतं. बट फिट फूडी ट्रॅव्हलर हे आपलं जे दुसरं चॅनल आहे जे फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड आहे, तर त्याला ग्रो करण्यामध्ये आय डिडंट नो की इतका टाईम गेला आणि आता ते खूप छान ग्रो झालेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज जे बघायला आवडत असतील तर तुम्ही तिकडे जाऊन ते चेक करू शकता. तर मला सांगायचा हा मुद्दा होता की इन दॅट केस आय वॉज लिटरली मिसिंग डेली ब्लॉगिंग बिकॉज फूड आणि ट्रॅव्हल कॉन्टेंट बनवणं हे खूप वेगळं असतं आणि डेली ब्लॉगिंग किंवा जेन्युअनली ब्लॉगिंग असतं, त्या गोष्टी दोन्ही खूप वेगळ्या असतात. सो आय एम नॉट गोइंग टू शो यू एनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ बिकॉज आय एम नॉट दॅट टाईप ऑफ अ वुमन ऑर दॅट टाईप ऑफ अ गर्ल. सो माझं जे डेली रुटीन असणार आहे, माझं जे डेली लाईफ आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझा जो काही जर्नी आहे तो मी इथे डॉक्युमेंट या चॅनलवरती बेसिकली करणार आहे. त्या जर्नीमुळे एका जरी वुमनला, एका जरी मुलीला हेल्प झाली, छान वाटलं, तरी सुद्धा या चॅनलचं जे पर्पज आहे, या चॅनलचं जे इंटेन्शन आहे, माझं जे इंटेन्शन आहे ते पूर्ण होणार आहे. आय एम जस्ट लाईक यू. त्याच्यामुळेच तुम्हा सगळ्यांना खूप छान वाटावं आणि त्याचबरोबर मला सुद्धा ब्लॉगिंग करताना खूप मजा यावी. त्या एका आणि हो, माझा जो जर्नी आहे तो मला डॉक्युमेंट करता यावा, त्या एका इंटेन्शननं, त्या एका हेतूनं हे चॅनल परत सुरुवात करते, नवीन सुरुवात करते. कारण की खूप गॅप पडलाय मध्ये, आय नो. त्याच्यामुळे दिस इज द न्यू बिगिनिंग ऑफ दिस चॅनल. बाय द वे, चॅनलचं नाव आपण बदलूयात का माझ्याच नावाने हे चॅनल सुरू राहू दे? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि येस, ह्या चॅनलवरती आपण काय एक्सपेक्ट करू शकतो तर रेसिपीज, रिअल टॉक्स, जे की काही मला वाटतात गोष्टी त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मदरहूड, डेली रुटीन माझं काय काय असणार आहे, थोडक्यात जे काही मला माझा जर्नी जो आहे, जो काही मला इथे डॉक्युमेंट करता येतोय. शॉपिंग हॉल्स, मला शॉपिंग प्रचंड आवडतं. तर माझ्यासारख्या जर तुम्ही सुद्धा असाल तर डेफिनेटली हे चॅनल तुमच्यासाठी आहे. सो हे थोडंसं रिइंट्रोडक्शन होतं या चॅनलचं. अपूर्वा इनामदार या चॅनलचं अर्लियर नाव होतं अपूर्वाई, त्याच्यानंतर अपूर्वा व्लॉग जसं आपण चॅनलचं नाव ठेवलेलं. सो वाय नॉट आता माझ्याच नावानं हे जे चॅनल आहे अपूर्वा इनामदार हेच नाव ठेवायचा मी विचार करतेय. सो बाय द वे, 2025 जो आहे तो तुमचा कसा चाललेला आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला ऐकायला आवडतं. मंडळी, माझी 2026ची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे. तुम्ही म्हणाला तर 2026ची तयारी 2 महिने आधी करायची काय गरज आहे? तर सांगते, नवीन वर्षासाठी जर आपण थोडेसे आधीच प्रिपरेशन केली की आपल्याला काय रिझॉल्युशन्स करायचे आहेत, काय काय पद्धतीने तयारी करायची, एक्सरसाइज पण जर आधीच आपण जो की 1 जानेवारीला आपण करणार असतो तो जर आपण माझ्या मते आधीच एखादा महिना सुरू केला तर आपल्याला 2026 किंवा जे नवीन वर्ष येणार आहे ते बँग ऑन स्टार्ट करता येतं. त्याच्यामुळे तर मी काय तयारी सुरू केली आहे ती मी तुम्हाला दाखवते. तर मी भरपूर सारं स्टेशनरीचं जे आहे ते शॉपिंग केलेलं आहे. तर स्टेशनरी म्हणजे काय केलेलं आहे तर मला स्वतःला जर्नलिंग करायला, मंथली रिझॉल्युशन्स लिहायला, इयरली रिझॉल्युशन्स लिहायला असं खूप आवडतं. आणि इव्हन टू डू लिस्ट पण असते, ती माझी रेग्युलरली रोजच्या रोज असते. सो सो मला काय करायचं, काय शूट करायचं आहे, काय जर्नलिंग करायचं ते सुद्धा सगळे पॉईंट्स मी लिहून ठेवते. तर त्याच्यामुळेच मला खूप गोष्टी इझी होतात. मला जर्नलिंगची मला प्रचंड आवड आहे आणि मला स्टेशनरी त्याच्यासाठी खरेदी करायला खूप आवडते. त्यामुळेच कदाचित माझ्या लेकरांना पण आवड निर्माण झाली होती. त्यांना पण असं स्टेशनरीच्या वस्तू घ्यायला प्रचंड आवडतात, पेन, वह्या वगैरे वगैरे. तर हे काही पेनं आणली आहेत मी, की जी नवीन वर्षात मी नवीन पद्धतीनं छानपैकी सुरुवात करेन असं वाटतंय. तर आय डोंट नो मी कशासाठी घेतली, मे बी एखादा कॉन्टेंट जर मला आवडला तर ते लिहिण्यासाठी, कॉन्टेंट इन्स्पिरेशन. ही मात्र जी डायरी आहे जेन्युअनली ही मी सगळं मनातलं वोमिट जर्नलिंग असं म्हणतात त्याला, म्हणजे डोक्यात काय काय तुमच्या थॉट्स येत आहेत ते सगळे ह्याच्यात उतरवणे कुठल्याही डायरीमध्ये, किंवा तुम्ही ऑडिओ जर्नलिंग पण करू शकता. तर हे सगळं मी ह्याच्यात लिहिणार आहे असा मी विचार केलेला आहे. त्याचबरोबर ही काय अगेन मी ही काही कॉन्टेंट वगैरे लिहिन किंवा आय डोंट नो समथिंग लाईक फॉर विजन बोर्ड वगैरे मी वापरेन. लेट्स सी. ही मात्र जेन्युअनली टू डू लिस्टची डायरी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेली जे तुमचं टू डू लिस्ट असतं की काय काय करायचं, ट्रॅक द प्रायोरिटीज, गेन द कंट्रोल ऑफ द डे असं त्यांनी इथं दिलेलं आहे. सो ही आहे माझी टू डू लिस्टची डायरी. आणि ही अगेन मला कॉन्टेंटसाठीच मी घेतली आहे असं आता तरी म्हणते. बघूयात, लेट्स सी. सो दिस इज बेसिकली मोर फॉर कॉन्टेंट क्रिएशन असं आहे. तर सध्या ना मी हे रोजमेरी वॉटर वापरती आहे, ज्याच्यामध्ये विथ मिंट आहे. फ्रीज व्हॉल्युमिनायझिंगसाठी खूप चांगला आहे, चांगला रिझल्ट वाटला मला ह्याचा.
सो दिस इज द गुड थिंग टू यूज एव्हरीडे बेसिसवरती. छान वाटतं जेव्हा केव्हा आपल्याला हेअर वॉश नाही करायचं बट स्टील यू वॉन्ट टू लुक फ्रेश. दिस इज द बेस्ट थिंग यू कॅन यूज. झालेलं आहे. माझ्या चेहऱ्यावर आता काही नाही, माझी स्किन एकदम रॉ आहे. बघा इथे डार्क सर्कल दिसत असतील तर येस. बाय द वे आपलं अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे फिट फूडी ट्रॅव्हलर. तुम्ही तिकडे जाऊन फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते बघू शकता. आणि येस छोटासा गेट रेडी विथ मी हाऊ आय लुक ॲट होम. त्याच्यानंतर छानपैकी मॉइश्चरायझर माझं वाळवून झालेलं आहे. हो टिंटेड सनस्क्रीन जे आहे ते मी लावणार आहे विच इज माय पर्सनल व्हेरी 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 फेवरेट. लॅक्मेचं 9 to 5 आहे. टिंटेड सनस्क्रीन असं ह्याचं नाव आहे. स्किनला खूप छान इफेक्ट देतं. एव्हरीडे बेसिसवरती काय होतं ना की आपल्याला खूप काही मेकअप करायचा नसतो त्यावेळेला हे बेस्ट आहे. सो या सी माझ्या स्किनमध्ये लगेच किती छान फरक पडला जो तुम्हाला आवडतो. आय एम लाइकिंग इट. त्यानंतर मी फार काही आज लिपस्टिक किंवा काही करणार नाही आहे. मी फक्त थोडेसे ॲक्सेसराईज करेन. सो हे आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचं लिप आणि चिक टिंट जे की आता मी लावते. थोडक्यात टिंट म्हणजे कलरिंग सारखंच असतं. इट्स लाईक मोर लाईक अ ब्लश. पण ब्लश रोजच लावला तर आय डोंट नो ते रोज नाही लावू शकत ब्लश आपण. सो एक आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे की ब्लश इज लाईक फॉर इव्हेंट्स त्या पद्धतीने. मॉइश्चरायझर व्हेर इज युअर मॉइश्चरायझर. आणि त्यानंतर सध्या थंडी सुरू आहे त्याच्यामुळे मी प्लम बॉडी ऑइलचं व्हॅनिला वाईप्सचं मस्तपैकी बॉडी ऑइल जे आहे ते वापरते. कारण की ह्याचा जो आहे ना तो स्मेल खूप मस्त आहे. हा आपल्या हाताला पण खूप छान सूट होतो आणि लेग्स वगैरेला आपण हे छान लावू शकतो. स्किन एकदम चकाचक मस्त राहते. मी अप्लाय करते. आणि ना जर आपल्याला इतर बॉडी लोशन्स लावल्यानंतर असा खूप जास्त जो असा हे येतो ना चिकचिक तसं पण बॉडी ऑइल होत नाही. खूप छान वाटतं म्हणजे स्किन खूप मस्त राहते. ऍक्च्युली हे रात्री अप्लाय करण्यासाठी बेस्ट आहे. आज मला असं वाटलं की मी सकाळीच लावावं. सो या मस्तपैकी हाताला पण मी लावलाय. हा लावायचं आहे. आता आर्याला पण तिचं गेट रेडी विथ मी करायचं होतं. चलो तिला करून देऊया आपण. लावून देऊ. ठीक आहे हाताला सगळीकडे लाव चेहऱ्याला. हा बघून लावा अशा. तर येस चला. चेहऱ्यावरनं लक्षात आलंच असेल की मी मस्तपैकी झोपून उठलेली आहे आणि आता मला खूप फ्रेश वाटतंय. फायदा गेले 2-3 दिवस समहाव माझी झोपच पूर्ण होत नव्हती. आरोग्याची एक्झाम सुरू आहेत. सकाळी जास्त लवकर उठत आहे. तिची स्कूल बस लवकर येत आहे. सो मे बी त्या टेन्शनमध्ये मला झोपच लागत नाही. बट मी आता हा व्हिडिओ ऑन आहे ह्याच्यासाठी केला की मी ना नवीन हे ब्लिस क्लबची पॅन्ट परचेस केली आहे. मी ॲक्च्युअल घालून बघेन आणि मग तुम्हाला सांगेल की ह्याचा फील कसा आहे. बट मला ॲक्च्युअल आता जेव्हा मी हात लावते ह्याला तेव्हाच याचं जे कापड आहे ते खरंच खूप जबरदस्त वाटतंय. लेट्स सी याचं ॲक्च्युअल कसं आहे. ट्राय ऑन करून बघूया. सो पॅन्ट दिसते अशी खूप मस्त जे आहे त्यांचं कापड आहे. अर्थातच मी टॅग मुद्दामून नाही काढला की जर ही नीट नाही बसली तर मला ही चेंज करून टाकायला बरं. खरं खूप जबरदस्त आहे. तो एकदम फील खूप छान आहे. इथे ठेवलेलं आहे दूध मस्तपैकी चहा करणारे गरम गरम आणि हे आहेत मस्त मस्त मखाणे. 5 PM स्नॅक्ससाठी हे बेस्ट आहेत. किड्ससाठी कॅल्शियम प्रोटीनचा हायेस्ट सोर्स आहेत. सो आमच्या घरात तरी रोज जनरली 5 वाजता हे स्नॅक्स असतं. कधी ह्याची भेळ बनते, कधी ह्याची खीर बनते, तर कधी ह्याचे असे सिम्पल छान घी रोस्टेड मस्तपैकी मखाणे असे बनतात जे की मसाला मखाणे असंही म्हणतो आम्ही त्याला. हॉट पपुआ मी विदाउट एनी डिस्टर्बन्स माझा चहा मी एन्जॉय करतो. हा वगैरे कधीच पिऊन झाला. बट ॲज मी तुम्हाला सांगितलं आरोग्याचे तर सुरू आहेत एक्झाम्स. सो आता तिचा अभ्यासाच्या दृष्टीने मी आता ब्लॉग करते बंद
आणि या चला आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर सी यू सून.